नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग आहे ज्ञानेश्वर माऊलींचा. तर आधी तुम्हाला अभंग सांगते आणि त्याचा अर्थही सांगते. सर्वादी सर्वसाक्षी तो, विश्वंभर खलविद तो गे बाई. आनंदा आनंद तो, प्रबोधा प्रबोध तो गे बाई. रखुमादेवी वरू तो, विटेवरी उभा तो गे बाई. याचा अर्थ असा आहे की विश्वाचे पोषण करणारा तो सर्वांचा आदी आहे व तोच सर्वाला साक्षही आहे. तो आनंदाचा आनंद व ज्ञानाचे ज्ञान आहे व तोच विटेवर येऊन उभा असलेला रखुमाईचा पती आहे, असे माऊली सांगतात. कायम ज्ञानेश्वर माऊलींनी किंवा तुकाराम माऊलींनी आपल्याला विठ्ठलाचं कौतुकच केलेलं आहे प्रत्येक अभंगामध्ये. तर या अभंगामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाचं कौतुक केलं आहे. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात विठ्ठलाला की तो विश्वाचा पोषण करणारा म्हणजेच पालनहार आहे, तो सर्वांचा आदी आहे व तोच सर्वाला साक्षही आहे. कारण का आपण जे काही काम करतो अशी एक शक्ती असती की ती आपल्याला साक्ष असती आणि ती शक्तीच म्हणजेच विठ्ठल. तो आनंदाचा आनंद आहे व ज्ञानाचे ज्ञान आहे. आपल्याला जे काही ज्ञान मिळतं तो विठ्ठलच देतो. आपल्याला जो काही आनंद मिळतो तोही विठ्ठलच देतो. आपलं पोषण करतो तो विठ्ठलच करतो. तो सर्वांचा आदी आहे आणि तो सर्वांचा साक्षीदार आहे. तो विठेवर उभा राहून विठेवरती उभा आहे. तोच रुक्मिणीचा नवरा म्हणजेच रखुमाईचा पती आहे, असे माऊली म्हणतात. प्रत्येक वेळेस आपण विठ्ठलाचं कौतुक ऐकतोय, विठ्ठलाचं प्रत्येकजण कौतुक करतो आणि खरंच पंढरपूरमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्याचं कौतुक करायलाच पाहिजे. कारण का इतके वर्ष तो विठेवर उभा आहे, विटेवरी उभा म्हणून कित्येक वर्ष युगेनयुगे तो विठेवर आपल्या कमरेवर हात ठेवून उभा आहे. तर कौतुक करायला पाहिजेच. कारण का प्रत्येक संकटात तो धावून येतो. प्रत्येक संकटाला हाक मारली की तो धावून येतो. आपलं पोषण करतो म्हणजे आपलं पालन करतो. तो दिसत नाही पण आपलं पालन करतो. तो सर्वांचा आदी आहे म्हणजे सर्वांचा या सृष्टीचा आदी आहे. तो आपल्याला तो साक्षी आहे. तो आनंदाचा आनंद आहे. कारण का तो पूर्ण आनंद देणारा विठ्ठल आहे आणि ज्ञानाचं ज्ञान तो देतो. कारण का आपल्याला जे काही ज्ञान मिळतं ते त्याच्याकडून मिळतं. आपण ज्ञान त्याच्याकडूनच घेतो. तर असा हा विठ्ठलाची स्तुती ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली आहे. तर आपल्याला पंढरपुरात जेव्हा आपण जातो तेव्हा अक्षरशः तिथं विठ्ठलाचा भास झाल्यासारखं वाटतो. कारण का ज्यावेळेस आपल्या मनात हरी असतो, आपल्या मनात विठ्ठल असतो, त्यावेळेला सगळीकडे आपल्याला विठ्ठल दिसतो, असं माऊली सांगतात. माऊलींनी प्रत्येक वेळेस आपल्याला नामस्मरण करायला सांगितलंय. नामस्मरण करा म्हणून प्रत्येक वेळेस त्याचं मनन करा, चिंतन करा, असं प्रत्येक वेळेस प्रत्येक अभंगातनं आपले हे संत मंडळी आपल्याला सांगून गेली आहेत. तर आपण त्याचं काही जण करतात की नामस्मरण चालू असतं, जप चालू असतो त्याचा. तर मी प्रत्येक व्हिडिओमधून ते सांगते की आपल्याला आपलं मन प्रसन्न ठेवायचं असेल तर नक्की हरिनामाचा जप करा, विठ्ठलाचं नामस्मरण करा. तुम्ही दुसरं काही काम करू नका. म्हणजे दुसरं काम करू नका म्हणजे तुम्ही करत राहा, कामं करत राहा,
की तुम्ही बसून बाबा तुम्हाला जप करायचा आहे म्हणून तर बसून तुम्ही जप करताय, असं करू नका. की तुम्ही काम करता करता तुम्ही जप केलं तरी चालेल आणि विठ्ठलाचं नामस्मरण करत राहा. कारण काय आपल्याला ज्या त्या म्हणजे आपलं मनही प्रसन्न राहतं आणि आपल्याला ज्ञानसुद्धा चांगलं मिळतं. तर तुम्हाला हा अभंग कसा वाटला ते मला सांगा. जर अभंग तुम्हाला आवडला असेल आणि त्याचा अर्थ आवडला असेल तर लाईक करा. आणि जर असेच अभंग आणि त्याचे अर्थ तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यावेळेस तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल तर माझे सगळे अभंग तुम्हाला ऐकायला मिळतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया आणि असेच अभंग आणि त्याचे अर्थ ऐकूया. तर तोपर्यंत तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं तसं नामस्मरण करत राहा. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.